नमस्कार मैत्रिणींनो, मी निकी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये। लवकरच गणेश चतुर्थी येणार आहे आणि गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर घर तर स्वच्छ करावं लागणारच ना। आणि गणपती बाप्पा येतात त्यावेळी घर स्वच्छ करण्याची एक मजा वेगळीच असते। खूप उत्साह, खूप आनंद असतो, कारण बाप्पा येतात तेव्हा अगदी घर इतकं प्रसन्न होऊन जातं। ते 10 दिवस इतकं छान आणि ह्या वर्षीचा गणपती बाप्पा माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण गेल्या वर्षी जेव्हा गणपती बाप्पा होते तेव्हा मी प्रेग्नंट होती, 9वा महिना चालू होता। 22 सप्टेंबर मला डेट दिलेली होती, बट गणपती बाप्पा होते तेव्हाच मला असं वाटत होते की गणपती बाप्पा असतानाच माझं बाळ जन्माला यावं। आणि मी तशीच प्रार्थना गणपती बाप्पाला करत होते की बाप्पा तुम्ही आहेत तोपर्यंतच बाळ घरी येऊ द्या, बाळाचा जन्म होऊ द्या, असं मी रोज गणपती बाप्पाला सांगायची। आणि मला वाटतं 4था दिवस होता त्या दिवशी, मला खूप इच्छा होती की गणपती बाप्पासाठी 108 उकडीचे मोदक बनवायचे। आणि त्या दिवशी मी गणपती बाप्पांसाठी उकडीचे मोदक बनवले। सगळं झालं त्या दिवशी, खूप छान अशी आरती वगैरे सगळं झाली। आणि त्याच दिवशी मी प्रार्थना केली मनापासून की गणपती बाप्पा तुम्ही आहे तोपर्यंतच बाळाचा जन्म होऊ द्या। आणि झालं असं की त्याच रात्री मला आहे ना त्रास व्हायला लागला आणि दुसऱ्या दिवशी लगेच माझं पिल्लू जन्माला आलं। आणि मागच्या वर्षी आम्ही ना बालगणेशा बसवला होता आणि इतकं क्यूट होता ना तो बालगणेशा। आणि मी बाप्पाला सांगितलं की तुमच्यासारखाच गोंडस क्यूट असं बालगणेशा माझ्या घरी येऊ द्या, आणि खरंच तसंच झालं। दुसऱ्या दिवशी माझा छोटासा क्यूटसा बालगणेशा जन्माला आला आणि खूप 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 आनंदाचा दिवस होता तो आमच्यासाठी। माझ्याकडे त्या दिवसाचे काही क्लिप्स नाही आहेत मागच्या वर्षीचे, मी डिलीट केले, कारण मला असं वाटलंच नव्हतं की मी कधी व्लॉगिंग वगैरे करेन। पण मला ते आता इच्छा झाली की व्लॉग करावे, कारण माझं पिल्लू दिवसेंदिवस मोठं होत चाललं आहे आणि तो खूप छान छान बाललीला करत असतो, त्याच्यासाठीच मी हे व्लॉगिंग चॅनल ओपन केलं आहे। आणि ठीक आहे, नाही असलं तरी चालेल, पण ह्यावर्षी त्याच्यासोबत छान आरती आणि मी परत एकदा 108 गणपतीसाठी उकडीचे मोदक बनवणार आहे, तोही व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेन। आणि तुमचं जर प्रेम असेल तर मी खूप छान छान व्लॉग तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। आणि आता लवकरच माझ्या पिल्लूचा बड्डे येतो आहे, त्याचेसुद्धा व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील, तर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, कमेंटसुद्धा करायला विसरू नका। दिवसभर घरामध्ये इतका पसारा होता, खूप गडबड होती पसारा सगळं आवरण्याची, आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला पण कोणी नव्हतं। उगाचच त्याने काही उचललं, खाल्लं, तोंडात टाकलं, तो उगाच प्रॉब्लेम नको, त्यासाठीच मी त्याला माझ्या मम्मीकडे सोडून आली होती। आणि संध्याकाळी मग आम्ही दोघंही त्याला घ्यायला गेलो आणि त्याचा आनंद बघताच आहे तुम्ही। गाडीत बसल्यावर त्याला इतकी मजा वाटते आणि त्याला तिथे स्टेअरिंगवर बसून ना ते स्टेअरिंग वळवायचं असतं, चालवायचं असतं, त्याच्या पप्पाला त्रास देत असतो तो तिथे बसून। त्यानंतर थोडीशी भूक लागली होती, दिवसभर थकलेली होती, त्याच्यामुळे म्हटलं चला पाणीपुरी खाऊया। मग पाणीपुरी खायला आलो आम्ही इकडे, आणि तिथे पण माझ्या पिल्लूची मजा चालू होती, मस्ती चालू होती, सगळे त्याच्याकडे बघून आहे ना खूप खुश होऊन जातात। मग तिथे आम्ही पाणीपुरी छान एन्जॉय केली। त्याचे पोंगे राहून गेले ना रे। एवढं बरं समजतं तोंडात टाकायचं ना, हो ना मग
आम्ही रात्री गेलो होतो गणपती बाप्पांची मूर्ती बुक करण्यासाठी. सगळेच बाप्पा इतके गोड असतात की कोणता घेऊ कोणता नाही असं इतकं कन्फ्युजन होऊन जातं. पण आपल्याला घरी मात्र एकच बाप्पा आणायचा असतो. तर आम्हाला जी हवी होती ती मूर्ती आम्ही बुक केली. थोडंसं डेकोरेशनचं सामान बघितलं, जे हवं होतं ते घेतलं आणि घरी आलो. तर असा होता आजचा आमचा दिवस. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका की आम्ही डेकोरेशन कसं केलं, कोणते बाप्पा आमच्या घरी आले. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असंच तुमचं प्रेम राहिलं तर मी खूप सारे ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येईल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि असंच तुमचं प्रेम कायम असू. आणि हे होते आमचे मागच्या वर्षीचे बालगणेशा. कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि तसेच छोटेसे बालगणेशा त्यांनी आमच्या घरी पाठवले.